जिथे गाव तिथे गरुड झेप आणि जिथे गरुड झेप तिथे सरकारी नोकरी या कार्यक्रमात आज मी आहे हिरडी पोस्ट माळहिवरा तालुका जिल्हा हिंगोली या छोट्याशा गावामध्ये. जर तुम्ही पाहिलं गाव अशा ठिकाणी आहे की जिथे गुगल मॅप पण दाखवत नाही, परंतु इथला विद्यार्थी आज देशाच्या सेवेमध्ये आहे. आपण आज भेटणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याची ही यशोगाथा. चला तर मग. गजानन नमस्कार. नमस्कार. मनापासून स्वागत आहे थँक्यू. गाव तिथे गरुडझेप या कार्यक्रमामध्ये. गजाननला मला एक सोबतचा प्रश्न विचारायचा आहे. गजानन, ज्या वडिलांनी आपल्या गावापासून दूर राहून 22 वर्ष कोणाच्या तरी शेतामध्ये सालगडी म्हणून काम केलं, आईने त्या वडिलांना साथ देत असताना कोणाच्या तरी शेतावर रोजंदारी केली आणि आज त्यांचाच या गावामध्ये सत्कार होतोय. किती अभिमानाची गोष्ट आहे. कशा नजरेने पाहशील तू या घटनेकडे? ही घटना तर सर्वात अभिमानाची आहे सर. जी की सर्वांचे वडिलांचे स्वप्न असतातच हा, ते त्यांनी आपल्या मुलांनी कुठेतरी काही लागावं, जी. कोणता तरी जॉब, सरकारी जॉबलाच लागावं अशी सर्वांचे आई वडील स्वप्न पाहतात. बिलकुल. आणि माझ्या तर आई वडिलांची तेवढी हे नव्हती. हा हा त्यांचे मुलगा की सरकारी जॉबला लागेल याची आशा पण नव्हती. हा हा पण त्यांच्या कष्टाचं फळ म्हणायचं म्हणते हा की त्यांना मिळालं. आणि त्यांचा जे गावामध्ये जे सन्मान झाला, हा हा या सन्मान बघून त्यांना तर याची खुशीची बात आहेच, म्हणजे बाब आहेत. पण मला पण असं वाटतं की सर्वांच्या जसे आई वडील जसे मुलांचे स्वप्न पाहतात, तसे मुलांनी पण आई वडिलांचा कुठेतरी सन्मान वाढावा असे तरी स्वप्न पाहिले पाहिजे. ओके.